छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं दणाणून विजय मिळवलेला आहे. त्यानंतर जल्लोष साजरा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आपण जर मागे पाहत असाल तर जे नवीन नगरसेवक झालेले आहेत ते या ठिकाणी, जे विजय उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी उत्साह आणि विजय साजरा केला जातोय. मंत्री महोदय अतुल सावे आहेत, ज्यांनी ही जबाबदारी घेतली होती ती पूर्ण करून दाखवली. काय सांगाल? जे बोलले ते करून दाखवलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो आणि छत्रपती संभाजीनगर, जे औरंगाबाद नाव होतं ते छत्रपती संभाजीनगर मान्य देवेंद्रजींनी केलं. हा विश्वास या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला होता आणि तो विश्वास म्हणूनच जनतेने आज भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक निवडून दिलेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 वर्षात रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे मान्य देवेंद्रजीने मार्गी लावलेत. आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये पण हे एक औद्योगिक शहर आहे, एक पर्यटक शहर आहे आणि शैक्षणिक शहर आहे. यासाठी या शहराचा विकास करण्याकरता नक्की खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि केंद्रात मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हे शहर विकसित शहर करू. आणि म्हणून मी या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेचं खूप खूप आभार मानतो की आपण तो विश्वास आमच्यावर दाखवला आणि या शहराच्या विकासासाठी, या शहराचा महापौर करण्याकरता तुम्ही आम्हाला जी आज आमचे भरघोस मतं देऊन आमचे उमेदवार निवडून दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि नक्कीच या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बरं, तुमच्या शेजारी बसलेले सर्वांनी मेहनत केली आणि जे वरून टार्गेट दिलं होतं त्याच्या तुम्ही पुढे गेलेले आहात. जेव्हा विजयाचा आकडा तुमच्या हातात येतो तेव्हा कसं वाटतं? 100% एक वेगळं, सगळ्यांनी मेहनत केली, त्या मेहनतीचं यश आज हे आहे. आणि या शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी नेहमीच भारतीय जनता पार्टी काम करत आली आहे, म्हणून आम्ही आज हा यश प्राप्त केलं. बरं, काय सांगाल आता? मेहनतीचे दिवस, हेच मैदान होतं, याच मैदानात तुम्हाला संघर्ष करावा लागला आणि आज उत्साह करताय तुम्ही, कसं वाटतं? आज भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश होतं त्याहीपेक्षा यश आम्हाला जास्त मिळालं आहे आणि जवळजवळ 57च्या आसपास जागा आम्ही जिंकतोय. जसं या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 1988 पासून एवढा मोठा विजय कुठल्याही एका पक्षाला मिळाला नाही आणि आतापर्यंत कुठल्याही एका पक्षाचा महापौर झाला नाही. आणि ती आता मतदाराने, जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी आम्हाला दिलेली आहे. अर्थात ही आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि हे सर्व यशाचं श्रेय टोटल मी मतदार आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि प्रभारी बावनकुळे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. अर्थात आता ही जबाबदारी आमची वाढलेली आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या संभाजीनगरला एक विकसित शहर, त्याचबरोबर एक संरक्षित शहर आणि रोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, चांगलं शैक्षणिक हब झालं पाहिजे, औद्योगिक हब झालं पाहिजे. वेगवेगळ्या आम्ही या संकल्पनाम्यामध्ये ज्या काही आम्ही वचननामा दिलेला आहे, जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण आम्ही करू, एवढंच मी सांगतो. आणि परत एकदा जनता जनार्दन सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. विक्रमी आकडा तुम्ही मिळवलेला आहे, वाटत होतं येऊ शकेल आकडा? निश्चितच माझ्या पहिल्या प्रचार सभेमध्ये तुम्ही बघितलं असेल, भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष असेल आणि भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला स्वतःचा महापौर बनवेल ही भूमिका घेऊन मी प्रचार सभेची सुरुवात केली होती. निश्चितपणे आज छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन आहे आणि त्या अशा शुभ दिवशी जी संभाजीनगरकरांनी एक आगळी वेगळी भेट आम्हा भारतीय जनता पार्टीला दिली, त्याबद्दल संभाजीनगरकरांचं खूप मी आभार व्यक्त करतो. निश्चितपणे ज्यांनी हिंदुत्व अजेंडा, खरं तर हिंदुत्वाच्या विचाराशी जी तडजोड केली त्यांना लोकांनी जो चोप दिला तो तुम्हाला दिसून आलेला आहे. निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नावाची ही पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीची भेट नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला दिली आणि त्यामुळे निश्चितच याचा आनंद आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. बरं, आपण पाहतो आनंद व्यक्त केला जातोय. काय सांगाल? आता कुठेतरी तुम्ही जो आकडा म्हणत होता तो आकडा तुम्ही गाठलाय आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही या आकड्याची मागणी करत होते, त्याच्या पुढेही तुम्ही गेलेले आहात. विजयाचं श्रेय कोणाला जातं? खरोखर जनतेला हे सगळं श्रेय जातं की जनतेने देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही जे विकासाचे मुद्दे घेऊन सगळी वचनं दिली त्याला जनतेने प्रतिसाद दिलाय, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय. त्यामुळे खूप मोठी जबाबदारी आमची आज वाढलेली आहे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे निवडणूक प्रभारी अतुल सावे साहेब असतील,
केनेकर साहेब आमदार असतील, कराड साहेब असतील आणि सगळी कालची टीम, अगदी शेवटचा छोटा कार्यकर्ता, या प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी ज्या अंगावर घेऊन त्यांनी पार पाडली, त्याचं हे सामूहिक आमचं हे यश आहे आणि भूतो न भविष्य ते असं हे यश आम्हाला मिळालं आहे. आपण पाहतोय अपेक्षापेक्षाही जास्त जागा या ठिकाणी भाजपनं जिंकून आणलेल्या आहेत. काही दिवस होते याच मैदानावर येणे त्यांना संघर्ष करावा लागला होता आणि आजचाच तो दिवस आहे, याच मैदानावर ते जल्लोष करतायत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बोललं ते करून दाखवलं, अशी भाजपच्या या नेत्यांची भावना या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.